नमस्कार. अहिल्याबाई होळकर, शाळा क्रमांक 185, इयत्ता 5वी, विषय मराठी. आज आपण इथे इयत्ता 5वीचा 5वा धडा, येशू एवढं नुकसान कसं ग सोसू, या पाठाविषयी शिकणार आहोत. येशू एवढं नुकसान कसं ग सोसू. लेखक आहेत शांताराम कर्णिक. या पाठात त्यांनी एका हास्यकथेचं वर्णन केलेलं आहे की एका छोट्याशा मुद्द्यावरून एकमेकांशी मतभेद झाल्यानंतर भांडण मारामारीपर्यंत कसं पोहोचतं त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. एक सुशिक्षित जावई आणि अशिक्षित सासरा यांच्या मधील मतभेद यांची गंमत त्यांनी इथे सांगितलेली आहे. विनोदपूर नावाचे एक गाव होते. त्या काळी विनोदपूर हे वेगवेगळ्या नमुनेदार लोकांचं माहेरघर म्हणून म्हटलं जात होतं. नमुनेदार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बहुरंगी लोक तिथे राहत होते. आता तुम्हाला असं वाटतं की माहेरघर म्हणजे काय, तर मुलीच्या लग्नानंतर जे वडिलांचं घर असतं त्याला माहेरघर असं म्हटलं जातं. तसंच हे विनोदपूर नावाचं जे गाव होतं त्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहत होते. त्या गावामध्ये पांडोबा नावाचा एक व्यक्ती होता. त्याचं नाव होतं पांडोबा पाटील. तो माणूस म्हणून तर फार चांगला होता, पण एखाद्याशी जर मतभेद झालं तर त्याच्या तोंडात येईल ते तो बोलत होता. एकदा तर प्रत्यक्ष त्याच्या जवळशी त्याचे भांडण झाले आणि तो प्रसंग आजसुद्धा त्या गावातील लोकांना आठवण आहे आणि त्याच प्रसंगाचं वर्णन इथे या पाठात केलेलं आहे. आता या पांडोबांना एक मुलगी होती. तिचं नाव होतं यशवंती. यशवंती तिला पांडोबा लाडाने येशू असं म्हणत होते. ती कशीबशी तरी 5वीपर्यंत तिने शाळा पूर्ण केली आणि 5वी पूर्ण झाल्यावर कायमची तिने शाळा सोडली. यशवंती जरी अभ्यासात हुशार नसली तरी ती खूप सुंदर होती. दिसायला खूप सुंदर होती. एक दिवस ती आपल्या नातेवाईकांकडे पुण्याला लग्नाला गेली. लग्नाला गेल्यानंतर त्या लग्नाच्या ठिकाणी एका तरुणाला ती खूप पसंत आली. तो जो तरुण होता तो शेतकी शास्त्रात ज्ञानी होता, पदवीधर होता. त्याला येशू खूप आवडल्यामुळे जरी तिचं शिक्षण कमी असलं तरी त्याने तिच्याशी लग्न केलं. दोघांचं लग्न झालं आणि दिवाळी आली आणि दिवाळी करायला म्हणून ती माहेरी आली. पांडोबांनी जवयाचं खूप स्वागत केलं, मान सन्मान केला आणि पाहता पाहता ते दिवस आनंदाने गेले. आता मुलगी आणि जवई घरी परत जाणार म्हणून पांडोबांनी काय केलं की त्या दोघांना आपले शेत दाखवण्यासाठी नेले. शेतावर आल्यानंतर पांडोबांनी जवाई बापूंना आपलं शेत दाखवलं आणि सांगितलं की हे आपले शेत आहे आणि बाकीचे शेत कुठे आहे, डोंगराआड 15-20 शेते आहे. आता जवाई कोण होता, शेती विशेषज्ञ होता. त्यामुळे त्याला जमिनीची माहिती होती आणि त्याने जमीन पाहून सांगितलं की अरे वा, जमीन कसदार आहे. या शेतामध्ये 10 मण पीक निघत असेल. त्यावर पांडोबा म्हणाले, या जमिनीतून माझ्याजवळ जरी पदवी नसली, मला सही करता येत नसली तरीही मी 20 मण पीक काढतो. आता सासऱ्याने जवयाची पदवी काढली त्यामुळे जवयाला राग आला आणि जमिनीपासून हे भांडण सुरू झाले. पांडोबा म्हणाले, 20 मण पिकाच्या शेतातून 10 मण पीक काढून जवय बापू तुम्ही माझ्या 10 मण पिकाचं नुकसान करत आहे.
आणि असं बघता बघता ते भांडण इतकं तीव्र झालं की रागाने पांडवांनी जवाईला ढकलून दिले. आणि पांडवांनी ढकलून दिल्यानंतर जवाईने पण काय केलं, पांडवांचा हात पकडला आणि त्यांना सुद्धा आपल्यासोबत जमिनीवर खेचलं आणि दोघंही जमिनीवर पडले. पण दुर्दैवाने पांडोबा जमिनीवर पडले आणि जवाई बापू त्यांच्यावर बसले. आता सासरा जवायांचे भांडण सर्व लोक पाहत होते. ते एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना खेचताण करत होते. तर येणारे जाणारे लोक सर्व त्यांना पाहत होते आणि हसत होते. हे सर्व पाहून मुलींनी वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. यशवंतीने आपल्या वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की बाबा, जवाई म्हणतात ते त्यांना हो म्हणा. हो म्हटलं तरी तुमचं पीक कमी येणार नाही. ते जर म्हणतात की 10 मण येणार आहे पीक, तर तुम्ही हो म्हटलं तरी तुमचं पीक कमी होणार नाही. म्हणून तुम्ही हो म्हणा. तुमची पाठ पण घासल्या जात आहे आणि पाठीतून रक्त पण निघत आहे आणि शिवाय सर्व लोक पण पाहत आहे. तुम्ही चित्रात बघू शकता की सर्व लोक त्यांचं भांडण पाहत आहेत आणि हसत पण आहे. तर पांडवांना पण अजून राग आला आणि ते आपल्या येशूला म्हणाले, येशू, अगं जरी पाठ लागले घासू आणि लोक लागले हसू, तरी एवढा 10 मण भाताचं नुकसान मी कसं ग सोसू. असं या पाठाची पूर्ण ही गोष्ट आहे की एका शेतीच्या 10 मण पिकासाठी दोघं जवाई आणि सासरे भांडू लागले आणि गावकरी त्यांना सर्व बघत होते. हा हास्य प्रसंग इथे दाखवलेला आहे. सर्वांना समजला पाठ? तरी आपण पुन्हा भेटूया. असतो.